नमस्कार मंडळी, कमल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवायला घेणार आहोत अंडा खिमा रेसिपी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी 2 उकडलेली अंडी घेतलेली आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, चिरलेले कांदे, कोथिंबीर आणि अंडी उकडून त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत. तर आता मी गॅसवरती एक तवा ठेवणार आहे, त्यावरती एक तवा ठेवणार आहे. त्यात 2 चमचे तेल टाकायचं. तेल आपलं गरम झालं की त्यात प्रथम कांदा टाकून घ्यावा, टोमॅटो, तेलामध्ये कांदा टोमॅटो असा छान परतून घ्यायचा. हळद, आता तेही छान असं परतून घ्यायचं. गरम मसाला थोडा, लाल तिखट, हे एकसारखं परतून घ्यायचं. वरून कोथिंबीर. तर मी ते 1 वाटी पाणी गरम केलेलं होतं, ते पाणी आता घालणार. आपला कांदा टोमॅटो असा छान शिजण्यासाठी. आपला कांदा टोमॅटो आता छान शिजून परतून छान झालेला आहे. मी आता चवीप्रमाणे मीठही घालणार आहे. आणि आता आपण उकडून अंडी जी बारीक काप केलेली होती त्यात ते परतायचे. हा आपला अंडा खिमा तयार झालेला आहे. वरून कोथिंबीर. आता हे सगळे एकजीव करायचं आणि असं छान परतून घ्यायचं. आणि 5 मिनिटं वाफेवर ठेवायचं. तर हा आपला अंडा खिमा रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हीही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला आवडली. अंडा खिमा हा आपल्याला भाकरीबरोबर खायला छान लागतो, त्यामुळे मी आता चुलीवरची भाकरीही केलेली आहे. तर मी तुम्हाला ताटही करून दाखवते. इथे मी एका प्लेटमध्ये खिमा आपला अंडाचा वाढून घेतलेला आहे. भाकरी, कांदा, लिंबू आणि पांढरा आपला साधा भात. आवडल्यास कमेंटमध्ये कळवा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय.